बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी बाउलमध्ये आपल्याला 3 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी सोया वडी घालून घ्यायची आहे। सोया वडी ऐवजी तुम्ही इथे रेडीमेड सोया चंक्स सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी सोया वडी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे। आता इथे बरोबर 15 मिनिट झालेले आहे। इथे आपली सोया वडी चांगली भिजली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता वडीची साईज सुद्धा डबल झालेली आहे। आता या वडीमधलं जे पाणी आहे ते हाताने पूर्णपणे पिळून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला सोया वडीचा चंक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घ्यायचं आणि पल्स मोडवरती 1 ते 2 सेकंद याला फिरवून घ्यायचंय। बघा अशा पद्धतीने असं जाडसर याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। इथे आपला हा सोया चंक्स तयार झालेला आहे। आता कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे। साजूक तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहे। इथे मी 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे, 2 लवंग घेतले, 2 मिरी घेतली, अर्धा स्टारफूर घ्यायचा आहे आणि 1 आपल्याला हिरवी वेलची यामध्ये घ्यायची। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालून घेऊयात। असे हे खडे मसाले वापरल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो। यामध्ये पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता हे खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घेतले। यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। आलं लसूणची पेस्ट अशी कांदा परतून घेतल्यानंतर घालायची। आधीच जर आपण ही पेस्ट घातली तर ही लवकर जळून जाते, त्यामुळे कांदा परतल्यानंतर हिला घालून घ्यायचं आणि 1 ते 2 सेकंद छान या कांद्यासोबत हिला परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता हा टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे। इथे मी पिवळी मिरची आणि हिरवी मिरची दोघं एकत्र वापरलेले आहे। तुम्ही ते फक्त हिरवी शिमला मिरची सुद्धा वापरू शकता। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि ही शिमला मिरची आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला याला मिक्स करत जायचं आहे, म्हणजे हे तळाला मिश्रण चिटकणार नाही। अशाच पद्धतीने मी झाकण ठेवून 5 मिनिटं शिमला मिरची छान वाफेमध्ये शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। असं दही घातल्यामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि चवीला अगदी भन्नाटा असा हा पदार्थ तयार होतो। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचे, 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे। काळा मसाल्याऐवजी पावभाजी मसाला सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळदी पावडर घातली। आता हे सर्व मसाले 1 ते 2 सेकंद आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवूयात 5 मिनिटांसाठी आणि गॅसच्या मंद आचेवरती याला आपल्याला छान वाफेमध्ये शिजवून घ्यायचे। बघा इथे मी 5 मिनिटं हा मसाला छान वाफेमध्ये शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचे आणि आपण जो तयार करून घेतलेला सोया चंक्स होता तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे आज आपण सोया किमा पाव बघत आहोत। आधी आपण मसाला बनवताना अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं, त्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचे। बघा याला मी मिक्स करून घेतलं। मला असं वाटतं यामध्ये आणखी पाणी बसेल, त्यामुळे इथे मी पाव कप गरम करून घेतलेलं पाणी घालून घेत आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा सोयाचा मसाला जास्त घट्ट सुद्धा नसतो आणि जास्त सैल सुद्धा नसतो। बघा अशा पद्धतीचा हा मसाला असतो। यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला यावरती छान एक वाफ काढून घ्यायची। बघा इथे एक वाफ मी काढून घेतली। तयार झाला इथे आपला छान असा सोया किमा, चवीला अगदी भन्नाट असा हा तयार होतो। यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। रात्रीच्या वेळी भाजी पोळी बनवायचा कंटाळा येतो, त्यावेळेस आपण हा पदार्थ बनवून घेऊ शकतो। चवीला तर एवढा भारी लागतो, लहान काय मोठे सुद्धा बोटं चाकून खातील इतका चविष्ट असा हा तयार होतो। इथे आपला हा सोया किमा तयार झाला। आता पाव भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला, यावरती बटर घालून घ्यायचे। बटरवरती आपल्याला थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि बटर छान या तव्यावरती पसरवून घ्यायचे।
पाव ठेवायचे आणि हे पाव आपल्याला दोन्ही साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पावांच्या वरच्या साईडला देखील आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचे। बटरऐवजी इथे तुम्ही तुपाने सुद्धा हे पाव शेकून घेऊ शकता। इथे मी हे पाव दोन्ही साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। आता आपण हा सोया कीमा पाव सर्व करून घेऊयात। हा सोया कीमा पाव अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट असा लागतो। लहान मुलं तर खूप आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला लापसीचा रवा घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचंय। आता याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। याला मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। बघा मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी 1 कप पाणी हे वापरले। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटांसाठी याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। आता इथे 20 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूयात। बघू शकता लापसीचा रवा चांगला भिजला गेलेला आहे। रव्याने पूर्ण जे पाणी होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर ठेवायचंय। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही पुन्हा याची एकदा थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण लापशीच्या रव्याचा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पंज आणि सॉफ्ट असे डोसे बघणार आहोत। डोसे छान मऊ लुसलुशीत बनावे आणि छान जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचे। याला मिक्स करून घ्यायचे। असा सोडा घातल्यामुळे हे बॅटर छान हलकं फुलकं होतं। डोसे तयार करण्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला, याला तेल लावून घ्यायचंय। आता डोस्यांचं बॅटर यावरती घालायचंय। इथे मी 2 पडी हे बॅटर घातलेलं आहे। थोडंसं याला पसरवून घ्यायचे। हा डोसा आपल्याला थोडासा जाडसरच बनवायचा आहे, जास्त पातळ याला करायचं नाही। बघा डोस्याला छान जाडी पडायला सुरुवात झालेली आहे। हा डोसा एकाच साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी हा डोसा भाजून घेतला। डोस्याची वरची बाजू पूर्णपणे कोवळी झालेली आहे, याचा अर्थ डोसा चांगला एका साईडने भाजून झाला। याला काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता डोस्याला छान मस्त जाडी पडलेली आहे। हे डोसे अगदी छान मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट तयार होतात आणि मस्त असे जाळीदार बनतात। काळे जर तुम्ही हे डोसे बनवले तर रात्रीपर्यंत असेच मऊ लुसलुशीत स्पंजी राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट असे लागतात। 2 डोस्यांऐवजी तुम्ही 5 डोसे कधी खाणार हे देखील तुम्हाला समजणार नाही, इतके चविष्ट हे तयार होतात। हे डोसे खोबऱ्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता एका कढईमध्ये 1 छोटा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं, यामध्ये 1 वाटी आपल्याला लापसीचा रवा घालून घ्यायचा, याला दलिया सुद्धा म्हटलं जातं। आता गॅसच्या अगदी मंदाचे वरती 4 ते 5 मिनिटं हा रवा आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचा आहे। जसं जसं हा रवा भाजला जातो तसं तसं या रव्याचा प्रत्येक दाणा पांढरा शुभ्र दिसायला सुरुवात होते। हे बघा अशा पद्धतीने रवा इथे भाजून झालाय आणि सांगितल्याप्रमाणे रवा छान असा पांढरा शुभ्र दिसत आहे। आता हा भाजून घेतलेला रवा आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। तर त्याच कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे। तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। आता तेल आणि तूप चांगलं कडकडीत गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचंय आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया। आता कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। बघा कांदा इथे आपला परतून झालेला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। पुन्हा 1 ते 2 सेकंद आलं लसूणची पेस्ट आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। इथे मी 1 मोठ्या साईजचा कच्चा बटाटा घेतला, त्याला कट करून घेतलंय। अर्धी वाटी यामध्ये श्रावण घेवडा घालायचा आहे आणि अर्धी वाटी गाजरचे काप घालून घ्यायचे। आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे।
अशा ह्या भाज्या गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे भाज्यांचा जो स्मोकीपणा असतो तो या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। याला मी छान परतून घेतलं। यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि एक वाफ यावरती काढून घ्यायची। बघा भाज्यांवरती एक वाफ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही ते बिर्याणी मसाला घालू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। आता मसाले छान भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले जळू नयेत त्यासाठी यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे। बघा इथे मी या भाज्या परतून घेतल्या। आता यामध्ये आपण भाजून घेतलेला हा लापसीचा रवा घालून घेऊया। अर्धी वाटी यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे। मुगाची डाळ मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। ज्या वाटीने आपण दलिया मोजून घेतला होता त्याच वाटीने 4 वाटी पाणी मी गरम करून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घालायचे। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवायचं आणि 7 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचे। इथे आज आपण दलिया खिचडी बनवत आहोत। आता ही खिचडी आपल्याला या 7 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी मिक्स करत जायची आहे, म्हणजे खिचडी तळाला चिटकणार नाही। आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि याला आपल्याला शिजवून घ्यायचे। बघा मी याला शिजवून घेतलेला आहे। तयार झाली इथे आपली दलिया खिचडी। मस्त अशी गरम गरम आणि लुसलुशीत अशी ही दलिया खिचडी चवीला अगदी भन्नाट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्स युक्त तयार होते। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचे। कधी कधी रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो, भाजी पोळी खायची इच्छा होत नाही, त्यावेळेस आपण हा पदार्थ बनवू शकतो। चवीलाही अगदी मस्त लागतो आणि अगदी 15 मिनिटाच्या आत तयार होतो। ही खिचडी खाताना थोडंसं यावरती आपल्याला तूप घालून घ्यायचे, म्हणजे खिचडीची चव दुपटीने वाढते आणि चवीलाही अगदी मस्त लागते। अशा पद्धतीने एकदा तुम्ही दलिया खिचडी ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळ्याचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता या दुधी भोपळ्याचे आपल्याला अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे। असे याचे काप करून घेतल्यानंतर कपाने याला मोजून घ्यायचे आहे। हे काप 1 कप एवढे आहेत। आता हे काप आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालायचं आहे। इथे मी 4 हिरवी मिरची घेतली आहे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 1 इंच आल्याचे काप घेतले आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट देखील आपल्याला मोजून घ्यायची आहे। ज्या कपाने आपण दुधी भोपळ्याचे काप मोजून घेतले होते त्याच कपाने 1 कप एवढे हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 1 कप जाड रवा घालायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊयात। यावरून अंदाज येईल यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। हे बघा इथे मी हे बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव कप एवढं पाणी हे बॅटर तयार करण्यासाठी लागलेलं आहे। तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि 6 ते 7 मिनिटं हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। आता हे बॅटर भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 रिंग ठेवायची आहे। आता हे पाणी आपण गरम करून घेऊया। पाणी गरम होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे आज आपण दुधी भोपळ्याचा ढोकळा तयार करणार आहोत। तर ढोकळा स्टीम करण्यासाठी इथे मी पसरट ताट घेतलं, याला तेल लावून ग्रीस करून घेतलं। आता पाणी छान गरम झाल्यावरती आपल्याला हे ताट कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे। 6 ते 7 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तो सुद्धा छान फुललेला आहे। बॅटर भिजल्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्टसर झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये अगदी 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे।
आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवलेली आहे। यापेक्षा जास्त सैल बॅटर ठेवायचं नाही। आता यामध्ये 1 चमचा तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण दुधी भोपळ्याचा ढोकळा तयार करणार आहोत। ढोकळा अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो घातल्यानंतर पटकन हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता वेळ न वाया घालवता लगेच हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊया। आता ताटावरती झाकण ठेवूयात आणि 7 ते 8 मिनिटं गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त फुगलेला आहे आणि टूथपिक सुद्धा अगदी छान क्लीन आलेली आहे। याचा अर्थ ढोकळा मस्त शिजलेला आहे। आता हा ढोकळा आपण हलका थंड करून घेऊया। तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात। पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडल्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची आत पानं घालायची आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची घालूया। आता ही हिरवी मिरची तेलावरती 4 ते 5 मिनिटं पांढरे डाग येईपर्यंत अशा पद्धतीने तेलावरती परतून घ्यायची आहे। नंतर तयार करून घेतलेल्या ढोकळ्यावरती आपण ही तयार करून घेतलेली फोडणी ॲड करून घेऊया। थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। ढोकळा कट करतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। इथे मी ढोकळा छान कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट असा जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे। चवीला तर हा ढोकळा अतिशय भन्नाट लागतो। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ आपल्याला खूप चटपटीत बनवायचा आहे। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ठेचा तयार करायचा आहे। कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातले। आता तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया। जिरं छान तळतडल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। इथे मी पोपटी मिरचीचा वापर केलेला आहे। ही मिरची चवीला खूप कमी तिखट असते। 4 मिरच्या घेतल्या होत्या त्या अशा तोडून तेलामध्ये घालून घेतल्या। जर तुम्हाला हा ठेचा तिखट हवा असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर सुद्धा करू शकता। आता आपल्याला ही मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती छान परतून घ्यायची आहे। इथे मी मिरची छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाव कप कच्चे शेंगदाणे घालायचे आहे आणि 20 ते 25 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि 2 मिनिटं आपल्याला छान हे सर्व जिन्नस पुन्हा परतून घ्यायचे आहे तेलावरती। असं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। आता जराही पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून आपल्याला अशा पद्धतीचा हा ठेचा जाडसर वाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही ठेचा तयार करण्यासाठी खलबत्ता सुद्धा वापरू शकता। आता पुढची प्रोसेस बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 लसणच्या पाकळ्या आणि 3 हिरवी मिरची घेतली आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया आणि हा पदार्थ खूप चटपटीत तयार व्हावा त्यासाठी इथे मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला यात कोथिंबीर घालायची आहे। आता पाण्याचा जराही वापर न करता याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी 2 मीडियम साइजचे बटाटे उकळून घेतली आणि त्यांची साल काढून घेतली। आता हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने किसणीवरती किसून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे बघा इथे आपलं हे बटाट्याचं स्टफिंग छान तयार झालेलं आहे। इथे आज आपण ठेचा पाव तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। यावरती आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा करू शकता। आता तूप छान आपल्याला तव्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। यावरती 1.5 चमचा आपल्याला ठेचा घालून घ्यायचा आहे जो आपण तयार करून घेतलेला होता। जर तुम्हाला हा ठेचा पाव तिखट हवा असेल तर ठेचा तुम्ही इथे जास्त सुद्धा वापरू शकता। आता हा ठेचा आपल्याला तुपावरती 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने छान परतून घ्यायचा आहे। आता ठेचा छान परतून घेतलाय। इथे आता आपण पाव भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी लादी पाव घेतले। पाव आतून छान कट करून घेतलाय। आता हा पाव आपल्याला दोघी साइडने छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने
हा पाव भाजताना आपण जो ठेचा वापरलेला आहे तो पूर्ण छान अशा पद्धतीने या पावाला कोट व्हायला हवा। आता तयार करून घेतलेली बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग आपल्याला अशा पद्धतीने या पावावरती लावून घ्यायचं आहे आणि हे पाव आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचे आहे। हे पाव भाजताना उलथण्याने थोडंसं प्रेस करून यांना भाजून घ्यायचं, म्हणजे पाव मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत भाजले जातात। इथे आपले पाव मस्त भाजून झालेले आहे। तयार झाला इथे आपला हा ठेचा पाव। आता हा ठेचा पाव चवीला आणखी चविष्ट तयार व्हावा त्यासाठी सगळ्यात शेवटी यावरती चीज किसून घालायचं आहे। असं चीज किसून घातल्यामुळे हा पदार्थ लहानच काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6, बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालायचा आहे। याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे। आता यामध्ये आपण पाव कप शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालून घेऊया। 2 चमचे बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि 2 चमचे बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे। आता पाव कप आपण यामध्ये वाटाणे घालून घेऊया। आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। 1 चमचा जिरं घालूया आणि 1 चमचा पांढरी तीळ घालायची आहे। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता हे सर्व जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरून अंदाजा येतो यामध्ये पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 कप पाणी एवढं मी इथे वापरलं आहे। बॅटरची थिकनेस तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं हे बॅटर आपण भिजण्यासाठी ठेवूया। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील रवा सुद्धा छान फुललेला आहे। जर तुमचं बॅटर थोडं घट्ट झालं असेल तर यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तुम्ही पाणी घालून बॅटरची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो। आता लगेच आपण यापासून पदार्थ तयार करायला घेऊया। आता इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं आप्प्यांचं बॅटर आता आपण आप्पे मोल्डमध्ये फिल करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने। आता झाकण ठेवून आपल्याला हे आप्पे 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात आप्पे मस्त फुगून वर आलेले आहे आणि एका साइडने छान भाजले गेलेले आहे। आता आपण यांना पलटी करून घेऊयात। अशाच पद्धतीने आपल्याला आप्प्यांची दुसरी साइड सुद्धा भाजून घ्यायची आहे। इथे मी आप्प्यांची दुसरी साइड सुद्धा भाजून घेतलेली आहे। इथे आपले आप्पे तयार झालेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले इथे आपले हे व्हेजिटेबल आप्पे। चवीला तर अगदी भन्नाट लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आतून मस्त स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतात। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7, आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, 2 हिरव्या मिरचीचे यामध्ये काप घालायचे, 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व कोळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 3 वाटी पाणी वापरलं। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। जसं ताक असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। आता हे बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। यामध्ये 2 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणच्या पाकड्या घालून घ्यायच्या, 1 वाटी कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे।
इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी आणि जिरं तडतडल्यावरती 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही शेंगदाण्याची चटणी। आता 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा छान भिजलेला आहे। आता यापासून आपल्याला कुरकुरीत डोसे तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा। तवा गरम झाल्यावरती याला तेल लावून घ्यायचं आणि हे जे डोस्यांचं बॅटर आहे तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तव्यावरती घालायचं आहे, कारण रवा हा तळाला जाऊन बसतो त्यामुळे। आता हे डोसेचं बॅटर अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचा आहे। आता हा डोसा हलकासा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते। थोडंसं यावरती आपल्याला कडेने तेल घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला। आता या डोस्याच्या कळा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। बघू शकताय छान असा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा तयार झाला। चवीला हा डोसा अगदी छान लागतो आणि हे डोसे भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।